नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा ती जी तुझ्यात आहे, माझ्यात आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने निगेटिव्ह थॉट्स, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी यामुळे ती ऊर्जा आहे ना कमी कमी होत जाते. पण टेन्शन घेऊ नकोस. तीच ऊर्जा एनहान्स करण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि पॉझिटिव्हने भरपूर त्याच्यामध्ये ऊर्जा घालण्यासाठी ऊर्जा तुझ्यासाठी वेगवेगळे एपिसोड दर शनिवारी घेऊन येत असते. आणि तुझे सगळे कमेंट्स मला मिळत आहेत. मला खूप आनंद होतो की तुम्ही सर्वजण मनापासून आमचे एपिसोड बघताय, लोकांपर्यंत शेअर करताय. अशा पद्धतीनेच शेअर करत राहा एपिसोड, कारण शेअरिंग इज केअरिंग. काय मग 2025 कसं गेलं? आय अंडरस्टँड, काही लोकांना वाईट गेलं असेल, काही लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडल्याही नसतील, काही लोकांसाठी असं असेल की असं होतंय पण काही घडत नाहीये. पण टेन्शन घेऊ नकोस. माहितीये का? कारण पुढचं वर्ष आहे 2026. 2026 ची टोटल जर केली तर टोटल येते एक म्हणजे सूर्य, सन. हे वर्ष जे होतं ते 2025 म्हणजे मंगळाचं वर्ष होतं हे. सो काही लोकांनी ॲक्शन्स घेतल्या असतील, काही लोक जस्ट विचार करत असतील की आता हे करायचंय, ते करायचंय. पण पुढच्या वर्षी इतकं सुंदर वर्ष आहे, कारण टोटल एक असल्यामुळे सूर्याचं वर्ष आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या पूर्णत्वाला येणार आहेत, किंवा तुम्ही विचार करत असाल की मी हे करू का, ते करू का, तर त्या सगळ्या गोष्टींना ॲक्शन जी तुम्ही घेणार आहात त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत. येस, पण त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता न्यूमरोलॉजी वाईज तुम्ही जर बघायला गेलात, अंकशास्त्रानुसार 1 ते 9 नंबर असतात. म्हणजे अगदी 21 असेल तरी 2 + 1 असं करून त्याची टोटल 3 येते. सो आजचा हा एपिसोड न्यूमरोलॉजीनुसार तुमची डेट ऑफ बर्थ 1 ते 9 मध्ये असेल तर पुढचं वर्ष कसं जाणार आहे त्याबद्दल मी माहिती घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. ज्या कोणाची डेट ऑफ बर्थ नंबर 1, 10, 19 किंवा 28 असणार आहे, म्हणजे टोटल तुमची 1 येणार असेल, त्या लोकांसाठी हे वर्ष कसं जाणार आहे त्याबद्दल मी आता तुमच्याशी बोलणार आहे. कसं असतं ना की आपण घराच्या बाहेर जेव्हा पडतो तेव्हा गुगल मॅप्समध्ये बघतो की अच्छा किती वेळ लागणार आहे, किती तास लागणार आहे, त्याप्रमाणे आपण प्लॅन करतो आपल्या गोष्टी. सो आमचा उद्देश हाच आहे की आपल्याला जेव्हा लाईफमध्ये गायडन्स असतो ना, तर मग आपले ॲक्शन्स आहेत ना त्याप्रमाणे आपण ठरवतो की काय ॲक्शन्स घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला रिझल्ट येतो. बघूया तर मग 2026 1 नंबरवाल्यांसाठी कसं असणार आहे. सो सर्वात प्रथम मी जसं म्हणाले की टोटल जर तुम्ही केलीत 2026 म्हणजे 2 + 2 + 6 = 10. 10 म्हणजे 1. हे वर्ष सूर्याचं असणार आहे. खूप अपॉर्च्युनिटीज येणार आहेत नंबर 1 वाल्यांसाठी. तुमचा जो एक कॉन्फिडन्स आहे नॅचरल, तो बूस्ट होणार आहे. आणि लीडरशिप क्वालिटीज म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जर लीडरशिप तुम्ही पुढाकार घेतलात तर तुम्हाला यश येणार आहे. समजा तुला बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्ही प्रमोशनची वाट बघत असाल तर या 26ला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत. अप्रेझल जे जॉबमध्ये आहेत त्या लोकांना अप्रेझल मिळण्याचे चान्सेस आहेत आणि चांगल्या पद्धतीने इन्क्रीमेंट होण्याचे पण चान्सेस आहेत. आणि तुम्ही बिझनेस करत असाल तर नवीन काहीतरी सुरू होणार आहे. तर 1 नंबरवाल्यांनी जर ठरवलं असेल की या गोष्टी करायच्या आहेत तर 2026 मध्ये त्या पूर्ण करायच्या आहेत. करिअर आणि फायनान्समध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत. बिझनेस तुम्हाला एक्सपॅन्ड करायचा असेल तर तुम्ही बिझनेस एक्सपॅन्ड करू शकता. त्याच्यानंतर कधी कधी ना एक अशी आयडिया येते की ब्रेक थ्रू आयडिया म्हणतो ना, की कदाचित आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेरून आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं, काहीतरी युनिक. तर तुम्ही जर 1 नंबर असाल आणि तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी आहे. ब्रेक थ्रू आयडियाज तुम्ही करू शकता. तुम्ही जर क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर त्याच्यामध्ये वर्चस्व तुम्ही गाजवू शकता. तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला 2026 मध्ये दिसायला लागेल. तुमचं वक्तृत्व जे आहे ते खूप शार्प होणार आहे. सो तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनवरती काम करू शकता. तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर तुम्ही लिखाण सुद्धा करू शकता. आणि स्पेशली जे काही तुम्हाला बिझनेसेस करायचे आहेत, नंबर 1 2026 तुमच्यासाठी आहे. तुम्ही बिनधास्त छान प्लॅनिंग आणि ऑर्गनाइज आणि व्यवस्थित मॅनेज करून जर बिझनेस सुरू केला तर हे वर्ष तुमच्यासाठी आहे. लव्ह अँड रिलेशनशिप, त्याच्यासाठी चार्म, तुमचं जे चमक आहे, तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती खूप छान प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणार आहे. येस, पण तुमचा इगो जो आहे ना
तो इगोवर येऊ देऊ नका. कारण इगो जर तुम्ही दाखवलात, कारण ऑलरेडी सूर्याचं वर्ष आहे, त्यामुळे तो इगो जो आहे तो उफाळून वर येण्याचे चान्सेस आहेत. सो इगोला थोडंसं मागे ठेवा, दाबून ठेवा आणि छान प्रेमाने पॉझिटिव्हली सगळ्यांशी वागा आणि बोला. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला नवीन पार्टनर मिळण्याचे चान्सेस आहेत 1 नंबरवाल्यांना. आणि तुम्ही जर रिलेशनमध्ये ऑलरेडी असाल तर जसं मी म्हटलं की भांडणं होण्याचे चान्सेस आहेत. तर थोडासा तुमचा राग आहे, कारण सूर्याचं वर्ष आहे. सूर्य जसं लिडरशिप देतो त्याचप्रमाणे हीट किंवा ती उष्णता आहे ती सुद्धा देतो. तर कदाचित जे रिलेशनशिपमध्ये तुम्ही आहात तर कदाचित थोडीशी भांडणं होऊ शकतात. त्यामुळे तुमचा इगो आणि तुमचा राग आहे तो थोडासा तुम्ही सप्रेस करा आणि एकत्र 1 नंबरवाल्यांनी ट्रिप प्लॅन करा पार्टनरबरोबर. हेल्थमध्ये तुम्हाला स्ट्रेस, एन्झायटी येण्याचे चान्सेस आहेत, कारण तुम्ही ओव्हर ॲम्बिशियस किंवा खूप जास्त स्वप्न बघितली आहेत आणि ती पूर्ण होत नाही आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला एन्झायटी किंवा स्ट्रेस हा जाणवू शकतो. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या किंवा अशा पद्धतीनेच तुम्ही गोल सेट करा की तुम्ही ओव्हर ॲम्बिशियस होऊ नका. कुठलीही गोष्ट जेव्हा ओव्हर होते ना त्याचा त्रास होतो. तो ॲम्बिशियस राहा, स्वप्न बघा, पण ती ओव्हर करू नका, कारण ती जर पूर्ण झाली नाही तर स्ट्रेस तुम्हाला येऊ शकतो. आणि 1 नंबरवाल्यांसाठी तुम्ही 1 वर्षाचं प्लॅनिंग करा. मी सगळ्यांना सजेस्ट करेन, ज्या नंबरची लोकं आहेत, एक डायरी मेंटेन करा. त्याच्यामध्ये 1 वर्षभराचा गोल तुम्ही लिहा आणि तो वर्षभराचा गोल 12 महिन्यांमध्ये स्प्लिट करा, स्पेशली नंबर 1 वाल्यांसाठी. आणि मग दर महिन्याला तुमची प्रगती कशी होतीये त्याचं तुम्ही मोजमाप करा, नॅव्हिगेशन करा, म्हणजे जो स्ट्रेस किंवा एन्झायटी आहे ती तुमची कमी होईल. आता काय करायचं आहे की इंटेन्शन तुम्हाला क्रिएट करायचंच आहे आणि छोट्या छोट्या दर मंथ वाईज तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत किंवा तुमच्या ड्रीम्स किंवा तुमच्या ॲम्बिशनपर्यंत कुठल्या लेवलला पोचलेल्या आहात हे तुम्हाला या डायरीमधनं कळेल. आता डेली ॲफर्मेशन 1 नंबरवाल्यांसाठी रोज मी एक ॲफर्मेशन देते, ते म्हणायचं आहे, म्हणजे ती एनर्जी तुमच्या ब्रेन वेव्समध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये जाईल आणि तशा एनर्जीज तुम्ही घेऊन सगळीकडे जाल. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही लोकं, सिच्युएशन आणि अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करायला लागाल. ॲफर्मेशन काय आहे? आय एम अ नॅचरल लीडर अँड सक्सेस फ्लोज टू मी. मी एक नॅचरल लीडर आहे आणि सक्सेस माझ्याकडे आपोआप येतं आहे आणि माझ्यामधनं फ्लो होतं आहे. हे ॲफर्मेशन तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ 21-21-21 वेळेला म्हणू शकता किंवा तुम्ही एका व्हाईट पेपरवरती ग्रीन पेनाने लिहून उशीच्या खाली ठेवू शकता किंवा सेम व्हाईट पेपरवरती ग्रीन पेनाने लिहून तुम्ही लॅमिनेट करून टेबलावर ठेवा ॲज अ कोस्टर आणि त्याच्यावर पाण्याची बाटली ठेवा किंवा बाटलीला सुद्धा ते चिकटवू शकता. सो बेसिकली आपण ही एनर्जी त्याला देतोय. वर्षभरात आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या एनर्जीज आपण देतोय आणि तुम्ही या 4 पद्धतीने ते ॲफर्मेशन्स करू शकता. आता सूर्याचं वर्ष आहे म्हटल्यावर त्याच्या रिलेटेड तुम्ही जर ब्रेसलेट्स किंवा स्टोन्स घातले तर डेफिनेटली त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल. तुम्ही सनस्टोन वापरू शकता किंवा येलो सफायर, सिट्रीन हे 3 स्टोन्स तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली आणि उपयोगी असणार आहेत. म्हणजे तुम्ही जी मेहनत करता त्याला एक वेगळी एनर्जी, एक वेगळा बूस्ट जेव्हा मिळतो तेव्हा तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव करू शकता. आणि तुम्हाला एक छोटीशी रेमेडी किंवा एक टिप समजा, कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही लेक्चररशिप घेऊ शकता किंवा कुठल्याही NGOमध्ये जाऊन शिकवणे, लीडरशिप क्वालिटीज तुम्हाला एनहान्स करायच्या असतील तर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा NGOमध्ये जाऊन फुल नाही फुलाची पाकळी, तुम्हाला छोटंसं लेक्चर मुलांना काहीतरी शिकवायचं आहे. याने तुमच्या लीडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या एनहान्स होतील आणि तुमच्या करिअरमध्ये ती जी एक स्पीड पाहिजे ती स्पीड तुम्हाला नक्कीच मिळेल. सो एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, चांगल्या आहेत. आणि मला असं वाटतं की अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात. तर जेव्हा डाऊनमध्ये असताना तेव्हा अपमध्ये असताना ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीचं स्मरण करा आणि अपमध्ये आल्यावरती गर्व किंवा मी खूप ग्रेट आहे असा विचार न करता डाऊनमधनं तुम्ही काय शिकून आलेले आहात हा विचार ठेवा. डाऊनमध्ये जी लोकं आहेत त्यांना मदत करा वर यायला. त्यामुळे काय होईल माहिती आहे, ही पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्या ब्लेसिंग्स घेऊन तुम्ही अजून पुढे जाल. आता टॅरोनुसार तुमचं हे वर्ष कसं जाणार आहे ते बघूया. मी इथे तुमच्यासाठी 3 कार्ड्स काढणार आहे, तुमच्या करिअर फायनान्ससाठी, तुमच्या हेल्थसाठी आणि तुमच्या रिलेशनशिपसाठी. सो पहिलं कार्ड आहे करिअरसाठी, नंबर 1 साठी हे वर्ष कसं जाणार आहे. वर्ष खूप चांगलं जाणार आहे, पण इमोशनली तुम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका. कारण कधी कधी काय होतं की इमोशनली तुम्ही डिसिजन घेता
आणि तुम्ही तिथे स्टक होता, तुम्ही अडकता. कारण इमोशन्स जेव्हा खूप हेवी होता तेव्हा तुम्ही तुमच्या गोलपासून, तुमच्या ॲम्बिशन्सपासून, तुमच्या एमपासून भरकटता. सो थोडंसं तुम्हाला इमोशनली इंटेलिजंट किंवा स्मार्ट व्हायचं आहे आणि तुमच्या एमकडे आणि गोलकडे खूप प्रॅक्टिकल अप्रोचने आणि पॉझिटिव्ह अप्रोचने बघायचं आहे. लव्ह आणि रिलेशनशिपसाठी कसं असणार आहे? छान असणार आहे 1 नंबरवाल्यांसाठी. कदाचित तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल तर प्रॉपर्टी घेण्याचे चान्सेस आहेत. फॅमिलीबरोबर एखादी ट्रिप मला दिसते आहे 1 नंबरवाल्यांसाठी आणि आय एम सीइंग लॉट ऑफ मनी कमिंग इन युअर वे. सो चांगला प्रमोशन किंवा एक छान हेल्दी वातावरण, काही फंक्शनसुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये असण्याचे चान्सेस आहेत. आणि हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 1 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष कसं जाणार आहे? वाव, न्यू बिगिनिंग आहे. जे काही काय म्हणतात त्याला, हेल्थ इश्यूज तुम्ही आत्तापर्यंत फेस केलेले असतील तर ते हेल्थ इश्यूज जाणार आहेत. पण खूप सिव्हिअर हेल्थ इश्यूज असतील तर कार्डनुसार मी तुम्हाला हे सांगेन, तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि होलिस्टिक अप्रोच म्हणजे फक्त ॲलोपॅथीवरती, गोळ्यांवरती अवलंबून न राहता तुम्ही होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा मंत्र किंवा नॅचरल ज्या गोष्टी आहेत, नॅचरोपॅथी, या गोष्टींची सुद्धा मदत घ्या. काही लोकांसाठी, मला 1 नंबरवाल्यांसाठी हेल्थ इश्यूज थोडेसे दिसत आहेत, तर प्लीज तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. ओव्हरऑल हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे. आणि मी ॲफर्मेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. चला तर मग नंबर 2 साठी हे वर्ष कसं जाणार आहे ते आपण बघूया. सो सगळ्यांनाच माहिती आहे नंबर 2 इज मून, म्हणजे चंद्र. चंद्र काय रिप्रेझेंट करतो? क्रिएटिव्हिटी, कलात्मकता आणि इमोशन्स. सो 2 नंबरचं जेव्हा मी अभ्यास करते किंवा माझ्याकडे क्लायंट्स येतात, 2 नंबरना चंद्राचा आकार जसा बदलतो ना, रोज बदलतो, तसे तुमचे इमोशन्ससुद्धा बदलत जातात. तर 2 नंबर आपल्याकडे जनरली खूप इमोशनल आणि क्रिएटिव्ह या पद्धतीने बघितले जातात न्यूमरोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने. जर तुमचा नंबर 2, 11, 20 किंवा 29 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे त्याबद्दल मी तुमच्याशी आता बोलणार आहे. सो कोलॅबरेशन आणि सपोर्ट 2026मध्ये तुमच्यासाठी काय योग्य राहणार आहे? कोलॅबरेशन म्हणजे तुम्ही जर बिझनेस करत असाल तर ते कोलॅबरेट करा. सिंगल बिझनेस करू नका. कोणाची तरी मदत घ्या, गायडन्स घ्या किंवा पार्टनरशिप तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. आणि सपोर्ट घ्या. बरेचदा काय होतं की मदत मागण्यासाठी लोकांना लाज वाटते किंवा ते कचरतात की मी कशी मदत घेऊ, मी ग्रेट आहे किंवा मला सगळं माहिती आहे. सगळ्यांना सगळ्यातलं माहिती असतं असं नाही. बऱ्याचदा मला सुद्धा काही गोष्टी माहीत नसतात. मी माझ्या सरांची, माझ्या टीचर्सची मदत घेते आणि मला असं वाटतं मदत मागण्यामध्ये कसलीच लाज नसावी. त्यामुळे 2 नंबरवाल्यांसाठी कोलॅबरेशन, पार्टनरशिप, सपोर्ट या जास्त गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे तुमची जी डिप्लोमसी आहे, तुमची डिक्टेटरशिप आहेत किंवा तुमच्यामध्ये ज्या लीडरशिपच्या क्वालिटीज आहेत त्या छान एन्हान्स होतील. टीमवर्कवरती जास्त लक्ष द्या. नंबर 2, टीमवर्क तुम्हाला करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि नेटवर्क करा. घरात बसून मी बिझनेस करेन आणि हे करेन आणि ते करेन, होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुम्हाला नेटवर्क तुमचा वाढवावा लागतो. जर गृहिणी असतील, आणि मला तर असं वाटतं बायकांकडे ना ती एक शक्ती आहे की तुम्ही ओट्यापासून, म्हणजे तुमच्या घरातल्या ओट्यापासून सुद्धा बिझनेस करू शकता. अगदी पोळी भाजीचा टिफिन सर्व्हिस म्हणा किंवा पापड लोणची. मला असं वाटतं कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं. जिथे मेहनत असते, जिथे इंटेन्शन्स क्लिअर असतात, तुम्ही घरच्या ओट्यापासून सुद्धा हा बिझनेस करू शकता. पण तुम्हाला नेटवर्क, टीमवर्क, कोलॅबरेशन 2 नंबरवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करा. आता करिअर आणि फायनान्समध्ये जर तुम्ही असाल, म्हणजे तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस असेल, तर तिथे सुद्धा पार्टनरशिपमध्ये ग्रोथ तुम्हाला खूप चांगली आहे. जॉबमध्ये असाल तुम्ही तर तुम्ही तुमच्या बॉसेसचा सपोर्ट घ्या. टीमशी तुम्ही डिस्कस करा की कसं तुम्ही इव्हॉल्व्ह करू शकता, कसं तुम्ही ग्रोथ अट्रॅक्ट करू शकता. आणि जर तुमचा बिझनेस असेल तर वेगवेगळ्या पार्टनरशिप्स तुम्ही करू शकता किंवा जी एक्झिस्टिंग पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये डिस्कस करून कसा आपला बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो ह्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. निगोशिएशन्स करावे लागणार आहेत तुम्हाला 2 नंबरवाल्यांसाठी. जॉईंट व्हेंचर्स तुम्ही करू शकता. शक्यतो 2 नंबरवाल्यांनी एकटं जाणं
शक्यतो टाळा. म्हणजे बिझनेस असेल किंवा जॉब, सपोर्ट घेऊनच तुम्ही चाला. आणि मेंटॉर्स किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानता, तुम्ही ज्या टीचर्सना मानता, त्यांचा गायडन्स घ्या. कारण पुढच्या वर्षी जर तुम्ही तो गायडन्स नाही घेतला तर कदाचित थोडंसं फेल्युअर किंवा थोडंसं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. आता लव्ह अँड रिलेशनशिप हार्मनी तुम्ही खूप चांगल्या प्रमाणात अनुभवणार आहात. आणि सिंगल लोकांना अगेन केअरिंग पार्टनर मिळणार आहे. आणि जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी असाल आणि जर तुम्ही इमोशनल भांडणं, टर्ब्युलन्समधनं जात असाल तर प्लीज भांडणं करू नका. कारण 2 नंबर ऑलरेडी खूप इमोशनल आहे. तुम्ही 2 नंबर असाल किंवा तुमचा पार्टनर 2 नंबर असेल तर तुमच्या पार्टनरची नीड काय आहे, गरज काय आहे, ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्या हिशोबाने त्याला इमोशनल सपोर्ट. जनरली आपल्याकडे IQ, EQ आणि SQ अशी कॉन्सेप्ट आहे. आता IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट, EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट आणि SQ म्हणजे सोशल क्वोशंट. आपण IQ आणि SQमध्ये खूप माहीर असतो, हाय असतो, पण EQमध्ये इमोशन्स कसे डील करायचे, इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल मॅच्युरिटी ही आपण कधी कधी ना तिथे थोडासा कानाडोळा करतो, दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये, कपल्समध्ये भांडणं होतात. तर यावर्षी 2026मध्ये तुम्ही आत्तापर्यंत जर इमोशनल नीड्स स्वतःच्या आणि पार्टनरच्या जर इग्नोर केल्या असतील तर प्लीज एक स्टेप पुढे या. समोरच्याच्या, तुमच्या पार्टनरच्या आणि तुमच्या इमोशनल गरजांवरती फोकस करा. कारण सूर्याचं वर्ष आहे तर थोडा राग येऊ शकतो, पण तुम्हाला इमोशनल बॉन्ड जे आहे ते डीपन करायचं आहे, म्हणजे स्ट्रॉंग करायचं आहे. आता हेल्थमध्ये स्ट्रेस जाणवू शकतो 2 नंबरवाल्यांसाठी. स्ट्रेस आणि एन्झायटी बिनबुलाय मेहमान आहे, ते येतात आणि ते राहतात, ते आपल्याला काढायचे असतात. सो त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय 2 नंबरवाल्यांसाठी इज चांदीच्या ग्लासात पाणी पिणे. चांदीच्या ग्लासातनं जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुमची नर्वस सिस्टम पण काम डाऊन होते, तुमचे इमोशन्स कंट्रोलमध्ये राहतात आणि ओव्हरऑल तुम्हाला एक ती शांती आणि एक कामिंग इफेक्ट जो असतो तो येतो. चांदीचे दागिने तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. पायात बायकांनी चांदीचे पैंजण घाला, पुरुषांनी गळ्यामध्ये चांदीची चेन घाला किंवा अंगठी घाला किंवा चांदीच्या ग्लासातनं पाणी. चांदी जास्त यूज करा, त्यांनी 2 नंबरवाल्यांना कामनेस आणि शांतता येईल. मूड स्विंग्स आणि डायजेशनचे इश्यूज 2 नंबरला होण्याचे चान्सेस आहेत. तर आहाराकडे लक्ष द्या, खाण्याकडे लक्ष द्या. जास्त तेलकट जंक फूड खाऊ नका. आणि मूड स्विंग्स होणार आहेत तर चांदीची टिप मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर योगा करणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स तुम्ही बारीकही व्हाल आणि तुम्ही जेव्हा योगा करता तेव्हा सगळे चक्र अलाइनमेंटमध्ये असतात. तो योगा करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी म्हटलं की मून रिलेटेड तुम्ही स्टोन्स घालू शकता, जसं मोती आहे किंवा मून स्टोन आहे. आणि सिल्वर ॲक्सेसरीज तुम्ही घाला, म्हणजे तुम्ही तुमचे इमोशन्स बॅलन्स ठेवाल. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिप, लोक तुम्हाला जर ग्रँटेड घेत असतील की ही तर काय अवेलेबलच असते, आपण कधी हिला फोन केला ही येते किंवा हां ये तो हो जाएगा, हे जर तुम्हाला कोणी ग्रँटेड घेत असतील लोक, तर ग्रँटेड घेऊ देऊ नका. 2 नंबरवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सेट बाउंड्रीज. स्वतःच्या बाउंड्रीज आखा, कोणालाही त्या बाउंड्रीजच्या आतमध्ये येऊ देऊ नका. स्वतःसाठी स्टँड घ्या. आणि जर कोणी तुम्हाला ग्रँटेड घेत असेल तर त्याला तुम्ही नाही म्हणायला शिका. सो स्टार्ट सेइंग नो. सो 2 नंबरवाल्यांसाठी टॅरो प्रेडिक्शन्स करिअर आणि फायनान्ससाठी काय आहेत ते बघूया. व्हेरी गुड कार्ड. छान प्रोग्रेस आहे. प्रमोशन्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. जर तुमच्या लाईफमध्ये लेडी लक असेल तर तिच्या पायगुणामुळे तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होईल. पैसा मला येताना दिसतोय. बायका जर प्रेग्नन्सीचा विचार करत असतील तर यू कॅन गो अहेड विथ द प्लॅन. आणि ओव्हरऑल करिअर, फायनान्स मला छान दिसतं आहे. लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये कार्ड आहे न्यू बिगिनिंग. व्हेरी गुड. जसं मी म्हटलं की जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला पार्टनर मिळणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर नव्याने काहीतरी सुरू तुम्ही करणार आहात. तर ओव्हरऑल 2 नंबरवाल्यांसाठी लव्ह रिलेशनशिपसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे 2026. व्हेरी गुड. सगळेच कार्ड छान येत आहेत. आणि जर तुम्हाला हेल्थ आहे तर हेल्थसाठी अगेन खूप छान कार्ड आहे. हेल्थला फक्त ग्रँटेड घेऊ नका कुठल्याही गोष्टी. आणि छान सेलिब्रेशन आणि हॅपी मूड आहे 2026मध्ये. सो त्या अनुषंगाने 2 नंबरवाल्यांसाठी वर्ष खूप छान जाणार आहे. महत्त्वाची टिप, सेट बाउंड्रीज. लोकांना तुम्ही ग्रँटेड घेऊ देऊ नका. सो आजच्या या एपिसोडमध्ये आपण नंबर 1 आणि नंबर 2 2026 कसं जाणार आहे, हेल्थ, करिअर
आणि रिलेशनशिप या अनुषंगाने बघितलेलं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण नंबर 3 आणि नंबर 4 साठी 2026 कसं जाणार आहे ते बघणार आहोत. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे लिहून पाठवत आहातच, पण पाठवत राहा, कारण आम्हाला पण एक एनकरेजमेंट मिळते आणि जे छान छान एपिसोड तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी आम्ही सुद्धा चार्ज असतो. सो 1 आणि 2 ऑल द व्हेरी बेस्ट. पुढच्या एपिसोडमध्ये आपण नंबर 3 आणि 4 बद्दल जाणून घेऊया. पाहत रहा ऊर्जा विथ वनश्री. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.